निवडणुकीचं वारं सध्या आता मुश्रीफ गटाचंच आहे. मनोज भाऊनी जे मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदला जे काम केलेलं आहे ते अतोनात भयानक केलं आहे. कारण माझ्या ह्या गावामध्येच मागासवर्गीयांसाठी दलित वस्तीसाठी त्यांनी 50 लाखाचा निधी त्यांनी त्यावेळी उपलब्ध करून दिला. कोणाचं वारं सध्या दिसून येतं? मुश्रीफाबाजी एक आत्ता सत्ता त्यात काही बदल होणार नाही. पण विकास झालाय का तुमचा? विकास आमचा शाळेब आहे म्हणून कागल तरुवा जिवंत आहे, नाहीतर उशिरा आणायला महागाला असतो. काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुका आल्यात काय वाटतं? भाऊ येणार की संबोधी गुलाल आपल्याला काय सांग ते 70 नाही तोंडा पण नाही. काय वाटतं आता जिल्हा परिषद मध्ये वारं कोणाचं? वन साइड मनोज भाऊ फराटे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असणारा माणूस मनोज भाऊ फराटे. बाकी 100% निवडून येणार. असा नेता कधी बघितला नाही की तो स्वतःहून फोन करतो आणि तुमच्या कामाचं असं करायला, म्हणजे याची एवढी त्यांना जाणीव आहे. आणि खरं काम करण्याची जी पद्धत असेल तर मनोज भाऊशिवाय कोणाला पर्याय नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओंकार पोदार. आज आपण आलो जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील बासनी या गावामध्ये जी लोक आहेत आपण त्यांना भेटूयात आणि त्यांची चर्चा करूत आणि जाणून घ्या नेमका प्रभाव या ठिकाणी कोणाचा आहे. बासनी गाव जर बघायला गेलं तर बिद्री बोरोडे मतदारसंघातील जे गाव आहे त्यातले महत्वाचं गाव मला वाटतं. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारसंख्या आहे आणि ह्या गावाचा कल कुणाकडे आहे हे आपण त्यांना भेटणार आणि जाणून घेणार आहोत. ते आपण बासनीमध्ये आहोत. बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघांतर येणारे गाव आहे. काय ना तुमचं? मी भिकाजी सरदेसाई बाचणी. बरं, काय वाटतं सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वार आहे कोणाचं? निवडणुकीचं वारं सध्या आता मुश्रीफ गटाचंच आहे. आता तिन्ही सत्ता म्हणजे गट एकत्र झाल्यामुळे बाबा संजय बाबांचा आणि समरजित घाडगेराजेंचा आणि आता त्यामुळे येणाऱ्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही असं आता सध्या तरी चित्र आहे. बरं, मला एक सांगा की आता 3 गट एका साईडला झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर महायुतीमध्येच 2 गट पडले आहेत. शिंदेगड एका बाजूला गेलेला आहे आणि हे 3 गट एका बाजूला गेले आहेत. त्याच्याबद्दल काय सांगा, परिणाम होईल असं वाटतं? नाही, कोणत्याही प्रकारचा काही परिणाम होणार नाही. कारण कसं आहे, मंडली गटाची जी संजय मंडली गटाची जी लोक आहेत ती त्यांच्या बाजूने राहणार आहेत. संजय बाबा गटाची त्यांच्या बाजूने राहणार आहेत. मुश्रीफ साहेबांची त्यांच्या गटाची एका बाजूने राहणार आहे. समरजित घाटगे ती तिने एकत्र मिळून हा सगळाच पक्ष मोठा महायुती म्हणून झालेली आहे. त्यामुळे मतदानाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं. बरं, आता या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मनोज फराटे यांच्या ज्या आई आहेत त्यांच्या विरुद्ध शीतल फराटे हे नवीन त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, मनोज भाऊंची आई आहे त्या काकी शोभाताई काकी पूर्वीपासूनच ह्या राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण कसं आहे, मनोज भाऊनी जे मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदला जे काम केलेलं आहे ते अतोनात भयानक केलं आहे. कारण माझ्या ह्या गावामध्येच मागासवर्गीयांसाठी दलित वस्तीसाठी त्यांनी 50 लाखाचा निधी त्यांनी त्यावेळी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज या समाजामधले जे गटर रस्ते जे आहेत पूर्णपणे आता चकाचक आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचा संपर्क आहे मनोज भाऊचा. प्रत्येक व्यक्तीशी संपर्क आहे, प्रत्येक गावाशी संपर्क आहे. पूर्वीपासून त्यांचं घराणं राजकारण असल्यामुळे तात्यांच्या पासून आणि काकी ह्या कशा संपूर्ण त्यांच्या घराण्याला अतिशय मनमिळाव असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे काकी ह्या पूर्णपणे ताकदीने निवडून येतील अशी माझी अपेक्षा. काय नाव तुमचं? शहाजी दादू पाटील फौजी. बरं, काय वाटते हो फौजी की आता निवडणूक आहे जिल्हा परिषद मतदारसंघाची, कोणाचं वारं सध्या दिसून येतं तुमच्या? मुश्रीफाबाजी एक आत्ता सत्ता त्यात काही बदल होणार नाही. काय सांगाल, विकास झालाय का तुमचा? विकास आमचा शाळेब आहे म्हणून कागल तरुवा जिवंत आहे, नाहीतर उशिरा आणायला महागाला असतो. आता 3 गट एकत्र आले, थोडं ताकद वाढायला वाटतंय? काही ताकद वाढणार नाही. शाळेब असताना एकट्यानं निवडून आणलेली होती आतापर्यंत. आता 2 आली नाही टाकली तरी काही फरक पडत नाही. फक्त साहेबांची ओर आल्या जिल्हा परिषद आमची पंचायत. या ठिकाणी शोभाताई फराटे विरुद्ध मनोज शीतल फराटे यांची लढत आहे. त्या काय सांगाल त्या लढतीबद्दल? ती लढत तरी फराटे मॅडम कमीत कमी महाराष्ट्रात 1 नंबरला निवडून येईल. शोभाताई फराटे होत नाही. तिला साहेबांनी तिचं करायला पाहिजे होतं अगोदर नियोजन, पण ती केलं नाही. तिची बी काय अन्याय झाला ती गोष्ट मान्य आहे, पण शोभाताई ऐकणार नाही. काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुका आल्यात काय वाटतं? भाऊ येणार की 100%? संबोधी गुलाल आपल्याला काय असं काय सांगणार आहे? ते 70 नाही तोंडा पण नाही. काय सांगाल? होय होय, या ठिकाणी दादा आहे. दादा, काय ना तुमचं? यशवंत पाटील. काय वाटतं आता जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वारं कोणाचं? वन साइड मनोज भाऊ फराटे, प्रत्येकाच्या सुखदुःखात बरं, सहभागी असणारा माणूस मनोज भाऊ फराटे. असं फक्त औपचारिकता बाकी आहे की आता लीड मोजणे. मला आता शीतल फराटे देखील यांच्या विरुद्ध उभारले, त्याच्याबद्दल काय असं वाटतंय? काय नाही, जास्त असं काय फरक पडणार नाही. त्यांनी जायला नको पाहिजे होतं, पण त्यांचा स्वतःचा निर्णय आहे तो. मनोज भाऊ 100% निवडून येणार. नमस्कार, काय ना तुमचं? माझं नाव सौरभ सदाजी पाटील. आता सध्या जिल्हा परिषद मतदारसंघाचं म्हणजे निवडणुकीचं वार आहे. काय वाटतंय कोणाचा प्रभाव आहे? आपले राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शोभाताई फराटे काकी साहेब 100% निवडणार, त्यात वाद नाही. बरं, मनोज भाऊ फराटे आहेत
मनोहर पराटे आणि आपण वर्ग मित्र आहे. ते आता 5वी ते 10वी आम्ही एकत्र होतो कत्याण्यामध्ये. आणि त्यावेळी त्यांच्या ज्या राजकारण काय असावं त्यांच्याकडून शिकावं. आपण म्हणतो ना रक्तात असतं. आम्ही ज्यावेळी खेळायला होतो त्यावेळी इलेक्शनच्या वेळी पिरियड मध्ये ज्यावेळी गाड्या वगैरे जायचं इकडे तिकडे त्यावेळी जे अंगात उत्साह असायचा तो त्यांचा उत्साह अजूनही यावेळी अजूनही आहे. राजकारण काय असावं त्यांच्याकडून शिकावं. आणि लहानापासून मोठ्यावर कुणालाही मनोहर भाऊ म्हणले की 100% लोक सगळे फिक्स म्हणतात. आता हा जर मुलगा आला तर मनोहर भाऊ म्हणले की आल्यानंतर पातेवर ठेवायचा काय रे कसं काय जी चौकशी आहे ती आपुलकी जी विचारपूस आहे ती मी अजून कुणाकडे बघायला नाही. मनोहर भाऊंचा वाद नाही त्यात. पण तुमच्या आता बाचणीमध्ये वगैरे आले तर कधी असं म्हणजे विकास काम वगैरे किंवा 100% आता बासनीमध्ये भरपूर विकास कामं झालेले आहेत. त्यानंतर केमळीमध्ये मंदिर असतील, रोडची कामं असतील, गटरीची कामे असतील. टोटली आता मला वाटतं बिदरी पण बोर्डे बिदरी पासून इकडे शेंडूरपाटा हा सगळा रोड मनोहर भाऊंच्या फंडातून झालेला आहे. स्वतः त्यांनी केलेला आहे मागच्या इलेक्शनला. बिंदास आता ते शीतल फराटे यांच्या विरुद्ध काकी आहेत. काही काकी 100% निवडून येणार. शीतल फराटे अजून कोणी असो. बासनी गावच्या मुख्य चौकामध्ये आहोत. या ठिकाणी एक नागरिक आहेत. काय नाव तुमचं? शब्बीर शहाणे दिवाण. काय वाटतंय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा वारा आहे कुणाचा प्रभाव येतो दिसतो? जिल्हा परिषद पंचायत समितीचा वाडा आहे. आता ते 3 गट आहेत. 3 गटाच्या हिशोबाने म्हणलं तर आता मनोज भाऊ आणि आपले याचे सावर्डेचे आमचे इंद्रजित डॉक्टर साहेब हे तर फार मतानं म्हणजे निवडून येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील तर कसं आहे की त्यांच्यासाठी बाबा लोकांच्यापर्यंत पोहोचणे किंवा हे करणे ह्या गोष्टी फार मोठ्या कमी आहेत त्यांच्या. मग मनोज भाऊंचं काम कसं आहे की लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचणे, लोकांची विचारपूस करणे बाबा काय नाही, कुणाचा काय कार्यक्रम असेल मग सुखाचा असेल किंवा दुःखाचा असेल ह्या गोष्टीतनी त्यांचं म्हणजे फार मोठं योगदान आहे त्यात अशी गोष्ट आहे. बरं मला सांगा की आता शीतल फराटे यांच्या विरुद्ध शोभाताई फराटे ही लढत जी होणार आहे ती काय वाटते एकंदरीत? एकंदरीत मध्ये कसं आहे आमचे स्वर्गीय गणपतराव फराटे यांची फार मोठी पुण्य आहे आणि त्यांनी जे केलेली कामाची पुण्य आहे ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि शीतलताई फराटे हे जे आहेत ते आपल्या कसं आहे मुश्रीफ साहेबांच्या सान्निध्यात ना आहेत होत्या. आता जे साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर सांगून जर त्यांचा फार मोठा फायदा झाला असता पुढं त्या गोष्टी त्यांनी थांबायला लागत या वेळेला. नमस्कार, काय ना तुमचं? नमस्कार, पीटर फिलिप डिसूजा, माजी ग्रामपंचायतीचे बाचणी. बरं काय वाटते आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक आहे कुणाचं? सध्याचं वातावरण म्हणजे आता मनोज भाऊ आपले सर्वांचे लोकप्रिय असे आहेत कार्यकर्ते. ते स्वतःहून कुठल्या कामाचा पाठपुरावा बारकाईने करतात. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आजपर्यंत मी असा नेता कधी बघितला नाही की तो स्वतःहून फोन करतो आणि तुमच्या कामाचं असं करायला म्हणजे याची एवढी त्यांना जाणीव आहे. आणि खरं काम करण्याची जी पद्धत असेल तर मनोज भाऊशिवाय कोणाला पर्याय नाही. आणि त्यांचं आमच्या वसाहतीमध्ये भरपूर कामं केले. शाळेचे ऍडमिशनचं मान्यतेचं म्हणा त्याला पाठपुरावा केला. आमच्या शेतकऱ्यांना अडचण होती तिथं आम्हाला रस्ता करून दिला. आमची थोडी 2 मुलं कर्मचारी कारखान्यात घेण्यासाठी आम्हाला मदत केली. असे काही ना काही असे 2-3 महिन्यांना आमची इथं व्हिजिट देऊन काय अडचणी आहेत का याचा ते पाठपुरावा करतात. त्यामुळे माझं निश्चित मत गोरगरीब जनता असल्या लोकांना कधी विसरणार नाही. आणि म्हणूनच माझं परमेश्वराकडे ही विनंती आहे की त्या आता आमच्या ताई ज्या उभा राहिलेल्या आहेत त्यांच्या आई त्या बहुमताने पूर्ण लीड न येणार आहे याची गॅरंटी आहे मात्र शंका नाही. कारण काम करणारा माणूस हवा आहे प्रत्येकाला. ते नुसतं निवडणूक आली की रामराम हे करतो ते अशापैकी ही व्यक्ती नाही आहे. कारण की ती मुश्रीफ साहेबांच्या हाताखालीच काम केलेली व्यक्ती आहे. त्यामुळे सध्या ते आता वाईस चेअरमन आहेत ना कारखान्याचे. त्यांचं काम करण्याची पद्धत फारच वेगळी आहे. त्यात काय प्रश्नच नाही भाऊंच्या बद्दल. शीतल फराटेंनी या ठिकाणी बंड करून त्यांच्या विरुद्ध उभा त्यांच्याबद्दल काय? त्या मॅडमचं काय ते आमच्याच गटाचे आहेत ना शेवटी. पण त्याला तिकडे गेल्यामुळे आता शेवटी कसं असतंय जो मतदारसंघ आहे हा काम बघणार आहे ना ती व्यक्ती बघणार नाही. आता मनोज भाऊंचं काम आहे त्याच्या पुढे यांचं काही चालणार नाही. त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. त्यांचा काय प्रश्नच येणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे.